संदर्भात बैठक झाली होती, त्याचा काहीतरी त्यांनी गौप्यस्फोट केला होता. नाही, गौप्यस्फोट काही नाही, हा स्फोट नाही, हा ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला सुद्धा दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली. कुठल्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो, परंतु बैठकीतल्या चर्चेचा तपशील दादांच्याकडून मला समजत येत होता किंवा सांगितला जात होता आणि एक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सामुदायिक कन्सेन्ससमध्ये होतो. त्यामुळे फार मोठं काय गौप्यस्फोट प्राजक्त तनपुरेने केलं अशातला का भाग नाही. कारण प्राजक्त असतील किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते असतील तर दादा एकटेच या सगळ्या, कारण दादा नेते आहे, कमांड होती, त्यामुळे एकटेच त्यांच्याशी चर्चा चालू होती. त्यावेळेला इतरांना, पवारसाहेबांच्या सोबत असणाऱ्या आमदारांना, माजी आमदारांना काय काय वाटत होतं त्या संदर्भात ते दादांच्याकडे चर्चेला उपस्थित असेल, त्याच्यात गैर काय आणि याच्यातला गैरस्फोट गौप्यस्फोट काही नाही. दादांच्या अकाली निधनाच्या नंतर जी परिस्थिती बदलली, दादा असताना विलिनीकरण आणि दादा नसतानाचं विलिनीकरण याच्यात खूप फरक आहे, अंतर आहे आणि त्याच्यामुळेच या सगळ्या बाबी पुढच्या कालावधीमध्ये घडल्यात. प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर व्हायला काही तास असताना जाहीर केली जाते, एवढे संघर्ष का होतात? नाही, एक असं असतं की ज्या वेळेला 3 पक्ष एकत्रित निवडणुका लढवत असतं त्याला जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा होत असतात. काही जागांच्या बाबतीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचं एक गणित असतं, ते मांडलं जात असतं आणि अशा वेळेला राज्यपातळीवरती सर्वाच बाबतीमध्ये एकमत होतं असं नाही. म्हणून केंद्रामध्ये एनडीएचं आमचं एक शिस्तचं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाकडे अनेक वेळेला अनेक प्रश्न जात असतात. अमितभाई त्या ठिकाणी पूर्णपणाचं नियंत्रण करतात. ते सर्वांनाच, भारतीय जनता पक्षाबरोबरची असलेल्या मित्र पक्षांनासुद्धा अतिशय समन्वयाने समान पैसा न्याय देण्याची प्रक्रिया होत असते. त्याच्यात काही वेळेला काही विलंब होतो, याचा अर्थ काय कुठे कमी आहे किंवा जास्त आहे असं मानण्याचं काही कारण नाही.